नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचा एक छोटासा भाग पाहणार आहोत। हा भाग पाहणं खूप महत्त्वाचा आहे। त्या भागाचं नाव आहे व्याख्या। व्याख्या खूप आहेत, प्रत्येक धड्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या आहेत। मानसशास्त्राच्या व्याख्या पहिल्या धड्यामध्ये आहेत, पुन्हा शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या आहेत, अध्ययनाच्या व्याख्या आहेत, बुद्धिमत्तेच्या बाबतीत व्याख्या आहेत, त्यानंतर व्यक्तिमत्वाच्या विविध व्याख्या आहेत। ह्या सर्व व्याख्या एका व्हिडिओमध्ये एकत्रित केलेल्या आहेत आणि ते सुद्धा व्याख्या पाठ करायला जास्त डोकं लावायची गरज नाही। व्याख्या ह्या ट्रिकनुसार फक्त 2 शब्दांमध्ये किंवा जास्तीत जास्त 3 ते 4 शब्दांमध्ये व्याख्या ह्या कशा लक्षात ठेवायच्या त्या आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि आपल्या मानसशास्त्राचे फक्त 2 ते 3 टॉपिक राहिलेले आहेत। आपण हे जे काही व्याख्या घेत आहोत, हे व्याख्या झाल्यानंतर आपण ते टॉपिक घेणार आहोत, कारण त्या टॉपिक मध्ये व्याख्या खूप आहेत। बुद्धीचा घटक पाहताना बुद्धीच्या व्याख्या येणार आहेत। व्याख्या खूप महत्त्वाच्या आहेत, पण सर्व व्याख्या तुम्हाला एकत्रित करून तुम्हाला हे दिलेलं आहे। आणि आतापर्यंत आपण मानसशास्त्राचं खूप काही पाहिलेलं आहे। आतापर्यंत तुम्ही मानसशास्त्राचा एकही चॅप्टर किंवा एकही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही मानसशास्त्राच्या प्लेलिस्ट मध्ये जावा, तुम्हाला तिथे सर्व मानसशास्त्राचे व्हिडिओ भेटतील, किंवा वरती तुम्हाला एक मेसेज फ्लॅश होत असेल त्याला क्लिक करा आणि तुम्ही सर्व मानसशास्त्राचे व्हिडिओ पाहू शकता। तर आता आपण मानसशास्त्राच्या विविध व्याख्या पाहू, तेही ट्रिकनुसार एकदम सोपे। सर्वप्रथम आता आपण मानसशास्त्राच्या व्याख्या पाहू। अरिस्टॉटलची मानसशास्त्राची व्याख्या काय आहे? आत्म्यासंबंधीचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। अरिस्टॉटल, आत्मा, अरिस्टॉटल, बस एवढंच। मॅकडूल, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र। मॅकडूलची व्याख्या काय? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। आणि दुसरी व्याख्या काय आहे? अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, असं मॅकडूलच्या 2 व्याख्या आहेत। मनाचा अभ्यास करणारे एक, अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी दुसरी व्याख्या। बघा किती सोपे आहेत। आता वॅटसन, वर्तनाचे शास्त्र म्हणजे वर्तनासंबंधीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, असं वॅटसन म्हणतो। ट्रिक काय आहे? वर्तनाचे शास्त्र, वॅटसन, संपलं। विल्यम वुंट, बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र। विल्यम वुंटची व्याख्या काय आहे? बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे विल्यम वुंट, विषय संपला। सिग्मंड फ्राइड, बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास। लक्षात घ्या, सिग्मंड फ्राइड बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास आणि विल्यम वुंटचं काय होतं? बोधावस्थेचा अभ्यास। सिग्मंड फ्राइडनं काय केलं? बोध व अबोध दोन्हीचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र। पुन्हा मनची व्याख्या काय आहे? अनुभव व वर्तनाचा अभ्यास, संपलं। मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांची व्याख्या काय आहे? मानव आणि मानवेतर वर्तनाचे शास्त्र। 3 मिनिटांमध्ये तुमच्या मानसशास्त्राच्या व्याख्या पाठ झाल्या, तीही ट्रिकनुसार। एकूण 7 व्याख्या, 7ही व्याख्या ट्रिकनुसार। अरिस्टॉटल आत्म्यासंबंधीचे शास्त्र, मॅकडूलच्या 2 व्याख्या, मनाचे अभ्यास करणारे शास्त्र, पुन्हा अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र। वॅटसन वर्तनाचे शास्त्र, विल्यम वुंट बोधावस्थेचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र, सिग्मंड फ्राइड बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र, मन काय म्हणतो? अनुभव वर्तनाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र। मॉर्गन किंग आणि रॉबिन्सन काय म्हणतो? मानव आणि मानवेतर वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। बघा आता एका मिनिटामध्ये व्याख्या संपल्या मानसशास्त्राच्या। खूप सोप्या आहेत, फक्त ट्रिकनुसार लक्षपूर्वक एकदा वाचलं 2दा वाचलं की पुन्हा मानसशास्त्राच्या व्याख्या पाठ होऊन जातात। पुन्हा आयुष्यामध्ये कधीच मानसशास्त्राच्या व्याख्या पाठ करायची गरज भासणार नाही। आता आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या पाहू, तेही ट्रिकनुसार 2 शब्दामध्ये लक्षात राहून जातात। मानसशास्त्राच्या व्याख्या असो, शैक्षणिक मानसशास्त्राच्या असो, व्यक्तिमत्वाच्या असो किंवा बुद्धिमत्तेच्या असो, सर्व व्याख्या ट्रिकनुसार पाठ करता येतात आपल्याला। आता वृत्ती व पॉवर्सची शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या आहे, त्यांची काय आहे? शैक्षणिक समस्यांचा उलगडा, संपला, विषय मिटला। शैक्षणिक समस्यांचा उलगडा एवढं जरी दिसलं तर सरळ सरळ वृत्ती व पॉवर्स लिहायचं। आता याची ओरिजिनल व्याख्या काय मोठी? जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्या उलगडा करते ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र। बघा आता एवढी मोठी व्याख्या लक्षात राहते का? नाही। सरळ सरळ आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? शैक्षणिक समस्यांचा उलगडा, एवढं वाक्य आलं की ती व्याख्या झाली वृत्ती व पॉवर्सची। आता स्किनरची व्याख्या काय आहे? शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची अशी व्याख्या आहे ज्या शाखेत अध्यापन व अध्ययनाचा अभ्यास केला जातो। आता एकदम ट्रिकनुसार काय आहे? ज्या शाखेत अध्यापन आणि अध्ययनाचा अभ्यास केला जातो। झाली व्याख्या, ती झाली स्किनरची व्याख्या।
क्रो आणि क्रोची लांबलचक व्याख्या कोणती आहे? व्यक्तीला जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययनानुभूतींचे वर्णन व स्पष्टीकरण ज्या शास्त्रात केले जाते ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. बघा, ऐकायला वाचायलाच किती मोठी आहे. आणि ट्रिक काय आहे? व्यक्तीला जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतींचे वर्णन म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. आपल्याला क्रो आणि क्रोच्या व्याख्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय? व्यक्तीला जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत, बस एवढंच, संपलं. क्रो आणि क्रोची व्याख्या पाठ झाली. आता मोफरलँडची व्याख्या काय आहे? लांबलचक शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी मानसशास्त्रीय तत्वांचा वापर करण्यावर भर दिला आहे. हा भर ज्या शास्त्रात दिला जातो ते एक शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असे त्यांना सुचवायचं होतं. एवढी मोठी लांबलचक व्याख्या मी तुम्हाला दिली नाही, एकदम ट्रिकनुसार दिलेली आहे. काय आहे? समस्या सोडविण्याची मानसशास्त्रीय तत्वांचा वापर. बस, हे मोफरलँडचं वक्तव्य आहे. आता CHZ ची व्याख्या सुद्धा खूप मोठी आहे. काय आहे CHZ ची व्याख्या? जन्मावस्थेपासून ते थेट प्रौढावस्थेपर्यंत व्यक्तीच्या जीवन विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाची पद्धत म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. किती मोठी व्याख्या आहे. आपल्याला CHZ च्या शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्यामध्ये काय लक्षात ठेवायचे? जन्मावस्थेपासून ते थेट प्रौढावस्थेपर्यंतची अवस्था म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र अशी CHZ ची आहे. किती सोप्या आहेत व्याख्या. उगा आपण व्याख्या करतो, व्याख्या अवघड, व्याख्या पाठ होत नाहीत. फक्त ट्रिक लक्षात ठेवायची, 2-4 शब्द लक्षात ठेवले की व्याख्या लक्षात राहते. आता अध्ययनाच्या 11 व्याख्या आहेत. आपण जे काय व्याख्याचा प्रकार पाहत आहोत, जे काय विविध व्याख्या पाहत आहोत, हे व्याख्या तुम्हाला एकाच पुस्तकात कोठेच मिळणार नाहीत. 3-4 पुस्तकातल्या सर्व व्याख्या एकत्र करून मी तुम्हाला दिलेल्या आहेत. 12वीचं जुनं पुस्तक, 12वीचं नवीन, आपलं DEDचं जे काही फडके प्रकाशनचं आहे, सुविचार प्रकाशन घ्या, पुन्हा BEDचं पुस्तक घ्या. असे 3 ते 4 पुस्तकातल्या सर्व व्याख्या एकत्रित करून मी तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि हे सर्व व्याख्या तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत. सर्व व्याख्या तुम्हाला एकत्रीकरण करून मी तुम्हाला देत आहे. आता आपण पाहू अध्ययनाच्या व्याख्या. जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते म्हणजे अध्ययन होय. हेतुपूर्वक व टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात. आता व्याख्या कशा विचारल्या जाऊ शकतात? सरळ सरळ व्याख्या दिली जाते, ही व्याख्या कुणाची असं पण म्हटले जाते. पण वेगवेगळ्या व्याख्या दिल्या जातात, तिथं जोड्या लावा म्हणून सुद्धा दिले असते, त्यावेळेस अवघड पडतं. त्याच्यासाठी ट्रिकनुसार 2 ते 3 शब्द लक्षात ठेवले की व्याख्या कुणाची आहे हे लक्षात जातं, म्हणजे व्याख्या हा कधीच चुकत नाहीत. आता अध्ययनाच्या व्याख्यामध्ये क्रो आणि क्रोची व्याख्या काय आहे? सवयी, ज्ञान, वृत्ती यांचे संपादन म्हणजे अध्ययन. संपलं. क्रो आणि क्रो मध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचे? सवयी, ज्ञान, वृत्ती यांचे संपादन, एवढंच लक्षात ठेवा, म्हणजे क्रो आणि क्रोची व्याख्या झाली. मनची व्याख्या काय आहे? अनुभव, वर्तन यांच्यातील सुधारणा म्हणजे अध्ययन. आपल्यास लक्षात काय ठेवायचं? अनुभव, वर्तन यांच्यातील सुधारणा म्हणजे अध्ययन, अशी कोणाची व्याख्या आहे? मनची. आता गेट्स काय म्हणतो? अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा. आपल्याला लक्षात काय ठेवायचं? अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा, ही गेट्सची वाक्य आहे. पण मनची काय आहे? अनुभव, वर्तन यांच्यातील सुधारणा. अनुभव व वर्तन यांच्यातील सुधारणा मनची व्याख्या. अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा गेट्स. आता परत अनुभव, परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया उडवर्थ. आता अध्ययनाच्या व्याख्येबाबत उडवर्थ काय म्हणतो? अध्ययन, परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया म्हणजे अध्ययन होय. आता मॉफीची व्याख्या काय आहे? अवबोध व वर्तन यांच्यातील सुधारणा. मन काय म्हणलं होतं आपल्याला? अनुभव व वर्तन यांच्यातील सुधारणा असं मन म्हटलं होतं. पण मॉफी काय म्हणतो? अवबोध व वर्तन यांच्यातील सुधारणा. मन अनुभव व वर्तन म्हटला होता आणि मर्फी काय म्हणतो? त्या अनुभवाला गोळी मारतो, तिथं काय आणतो? अवबोध व वर्तन असं करतो. आता सिगोल काय म्हणतो? अनुभव मिश्रित वर्तन होय म्हणजे अध्ययन. आता नॉर्मल LM काय म्हणतो? वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी बदल होणारा घटक म्हणजे अध्ययन होय. बघा किती सोपं आहे. नॉर्मल LM काय म्हणतो? वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी होणारा बदल म्हणजे अध्ययन. आता गिलफर्ड काय म्हणतो? व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल. संपला विषय. व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. 11 व्याख्या खूप सोप्या आहेत, तुम्ही परत एकदा वाचा, लक्षात राहतात. आता आपण बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धी म्हणजे काय आणि बुद्धिमत्तेच्या कोण कोण व्याख्या केलेल्या आहेत ते पाहू. एकदम सोप्या आहेत.
आता आपण बुद्धीच्या व्याख्या जर वाचायला गेलं ना तर खूप मोठ्या आहेत, पण आपण ट्रिकनुसार काढलेले आहेत आणि ते एकदम सोप्या आहेत. वाचायला, ऐकायला, पाठ करायला, लक्षात ठेवायला खूप सोप्या जातात. आता बुद्धीची पहिली व्याख्या आहे टर्मनची. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय, अशी कोणाची व्याख्या आहे? टर्मनची. आता याची लांबलचक व्याख्या काय आहे? अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी एक बुद्धीची व्याख्या केलेली आढळते. कोण? टर्मनने. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता ही बुद्धीची व्याख्या कोण केली? टर्मनने केली. आता ॲडम्स काय म्हणतो? उपयोजित विचार म्हणजे बुद्धी होय. ॲडम्सच्या व्याख्येमध्ये ॲडम्सने जी काय बुद्धीची व्याख्या केली त्याच्यामध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं, उपयोजित विचार म्हणजे बुद्धी, बस. स्टर्न काय म्हणतो? नव्या गरजा भागविण्यासाठी. आता स्टर्नची जी काय व्याख्या आहे ती अशी आहे, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धी होय. पण आपल्याला एवढी लांबलचक व्याख्या लक्षात ठेवायची नाही. आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? नव्या गरजा भागवण्यासाठी, बस. एवढं लक्षात ठेवले की बुद्धीची व्याख्या होऊन जाते. आता एबिंगहॉसची व्याख्या काय आहे? तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता. पण आपल्याला एवढं पण नाही लक्षात ठेवायचं. आपल्याला काय करायचंय? तुटक किंवा अलग असलेल्या भागाला एवढं लक्षात ठेवलं की एबिंगहॉसची बुद्धीची व्याख्या लक्षात येते. आणि ह्या बुद्धीच्या व्याख्या जोडा, लावा, चुकी बरोबर मध्ये विचारल्या जाऊ शकतात. म्हणून आपल्याला फक्त त्या व्याख्येतील काही शब्द लक्षात ठेवले तर ती व्याख्या कुणाची हे लक्षात राहतं. आता मॅकडूलचं काय आहे? नैसर्गिक कल म्हणजे बुद्धी, बस. एवढंच लक्षात ठेवायचं. वाक्यामध्ये जर नैसर्गिक कल दिसला की सरळ त्याला उचलायचं आणि ती व्याख्या मॅकडूलची आहे म्हणायचं. आता मॅकडूलची व्याख्या काय आहे? पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. एवढं नाही, नैसर्गिक कल, बस. एवढंच लक्षात ठेवायचं. आता गेट्सची व्याख्या काय आहे? बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन. तेवढं नाही लक्षात ठेवायचं. अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन, गेट्स, बस. आता थॉर्नडाईकचं एकदम साधं सरळ सोपं आहे. बुद्धीला उंची, रुंदी, वेग असतो, बस. बुद्धीला उंची, रुंदी, वेग असतो असं कोण म्हटलं? तर आपल्या थॉर्नडाईक काकानं म्हटलं म्हणायचं, बस. विल्यम जेम्स, नव्या परिस्थितीला यशस्वीरित्या समायोजन, बस. नव्या परिस्थितीला यशस्वीरित्या समायोजन, अशी बुद्धीची व्याख्या कोण केली? विल्यम जेम्सनं. पण ओरिजिनल व्याख्या काय आहे? सापेक्षदृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. आपल्याला नव्या परिस्थितीची यशस्वीरित्या समायोजन एवढं जरी कळालं, लक्षात राहिलं तर ती व्याख्या सांगता येते की ही विल्यम जेम्सची आहे. मोठी व्याख्या पाठ करायची गरजच नाही आपल्याला. आता आपण पाहू अल्फ्रेड बिनीची व्याख्या. आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू सांगितले. लक्षात घ्या, अल्फ्रेड बिनेने बुद्धीचे 4 पैलू सांगितले. कुठले? आकलन, शोध, दिशा व टीका. पण आपले थॉर्नडाईक काका काय म्हणत होते? ते बुद्धीला उंची, रुंदी, वेग असतो. पण आता हे ते अल्फ्रेड बिने काय म्हणतात? आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत. आता सिरिल बर्टची एक व्याख्या आहे. हेडियरच्या मानसशास्त्राच्या फडकेच्या पुस्तकात किंवा सुविचार प्रकाशनच्या पुस्तकात सुद्धा नाही मिळणार, 12वीच्या पुस्तकात नाही सुद्धा मिळणार. ही व्याख्या बीएडच्या पुस्तकातील आहे. सिरिल बर्ट काय म्हणतो? उपजत परंतु सर्वस्पर्शी अशी मानसिक कुशलता म्हणजे बुद्धी होय. लक्षात घ्या, उपजत परंतु सर्वस्पर्शी अशी मानसिक कुशलता म्हणजे बुद्धी होय, असं कोण म्हटलं? सिरिल बर्ट. बघा बुद्धीच्या व्याख्या किती सोप्या आहेत. ट्रिकनुसार लक्षात ठेवलं की एकदम सोप्या आहेत, लक्षात राहतात. आता आपण पाहू व्यक्तिमत्वाच्या विविध व्याख्या. व्यक्तिमत्वाच्या सुद्धा विविध व्याख्या आहेत. आणि व्यक्तिमत्व विकास, व्यक्तीचा स्वचा विकास, बालकाचा स्वचा विकास हा पेपर 2 साठी महत्वाचा टॉपिक आहे. 2 ते 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. तो टॉपिक सुद्धा आपण एकदम सविस्तरपणे घेणार आहोत. पण तुर्तास आपण व्यक्तिमत्वाच्या विविध व्याख्या पाहू. त्याच्यामधली पहिली व्याख्या आहे नॉर्मल यलमन. पण याला काही ट्रिक नाहीये, ही व्याख्या पाठच करावी लागतात. बाकी सर्वाला ट्रिक होते, याला ट्रिक नाही. नॉर्मल एलएमची व्याख्या काय आहे? शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती, क्षमता, कर्तव्य आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण. आता एम ए काय म्हणतो? व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे मानसिक उद्दीपन मूल्य होय. पुन्हा ट्रॅक्सलर काय म्हणतात? सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तींची वर्तनाची गोळाबेरीज. गोळाबेरीज एवढं लक्षात ठेवलं की बस ट्रॅक्सलर लक्षात ठेवायचं. ट्रॅक्सलर काय म्हणतो? गोळाबेरीज. पुन्हा जेबी वॅक्सन काय म्हणतो? जे की वर्तनवादी होता. व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल.
व्यक्तीच्या जीवन देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय, अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या कोण केली? तर जे.बी. वॅटसन यांनी. हा जो काही व्यक्तिमत्व विकासचा टॉपिक आहे तो फडकेच्या पुस्तकात नाही, हा 12वीला मानसशास्त्राच्या पुस्तकात आणि बीएडला या दोन्हींचं एकत्रीकरण करून मी तुम्हाला दिलेलं आहे. आता जी.ए. किंबल काय म्हणतात? व्यक्तीचे इतरांहून वेगळेपणा दाखविणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाचे वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. आता जी.डब्ल्यू. ऑलपोर्ट काय म्हणतात? स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. ह्या ज्या काही व्यक्तिमत्वाच्या व्याख्या आहेत त्याच्यामध्ये समजून सांगण्यासारखं काही नाहीये. ह्या व्यक्तिमत्वाच्या व्याख्या तुम्ही एकदा लक्षात घ्या, वाचा, लिहून काढा. जेवढ्या काही व्याख्या दिल्यात त्या सर्व तुम्ही लिहून काढा. पाठ करायला सुद्धा सोप्या आहेत, ट्रिकनुसार दिलेले आहेत. फक्त व्यक्तिमत्वाच्या व्याख्याला ट्रिक नाहीत, त्या वाचून लक्षात ठेवावंच लागतात, त्याला पाठच करावं लागतं. पण बाकीच्या व्याख्या त्याला ट्रिक दिलेली आहे, ट्रिकनुसार पाठ करायला सोपं जातं, लक्षात राहतं. तर आता हा व्याख्याचा टॉपिक आपण येथे संपवू. हा व्याख्याचा टॉपिक आणि त्या संबंधी मी दिलेल्या तुम्हाला ट्रिक्स त्या कशा वाटल्या त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ, महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील. आणि आता हा व्याख्याचा टॉपिक संपलेला आहे. याच्यानंतर आपण राहिलेले मानसशास्त्राचे टॉपिक कंप्लीट करून घेऊ.